मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर. मुख्यमंत्री केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. तर 5 राज्यातील तिकीट वाटपासंदर्भात भाजपची पुन्हा बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये शिवसेना खासदारांची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. अर्थसंकल्पीय कामकाजामध्ये खासदारांच्या भूमिकेबाबत भेट. नरेश म्हस्केंची माहिती. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची 18 मार्चला निवड. उद्या सकाळी राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदाचा निर्णय होणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अध्यक्षपद निवडीचे सर्वाधिकार. पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगकडून एका तरुणाची हत्या. 3 तरुणांकडून एकावर कोयत्यानं हल्ला. सिंहगड रोड पोलीस स्थानकाच्या हद्दीमधली घटना. 19 वर्षीय करण काशीत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. पुण्यातील ओतूरमध्ये शाळकरी विद्यार्थ्याकडून कोयत्यानं हल्ला. ओतूरमधील चैतन्य विद्यालयामधला प्रकार. 16 वर्षीय विद्यार्थ्यावर 17 वर्षीय विद्यार्थ्याचा हल्ला. अल्पवयीन आरोपीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. मुंबईमध्ये पत्नीला लोकलमधून ढकलल्याप्रकरणी पतीला अटक. कौटुंबिक वादातून पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून दिलं होतं. 42 वर्षीय आरोपीला सुरतमधून अटक. आरोपी लहान मुलासह घटनास्थळावरून फरार झाला होता. नागपुरात गाडीला कट लागल्याच्या वादातून 2 तरुणांना मारहाण. एका गटाकडून 2 तरुणांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण. नागपूरच्या बडकस चौकामधली घटना. कोतवाली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. नाशिकमधील डॉक्टर मनीषा जेजूरकर आत्महत्या प्रकरण. मृतदेह सापडलेल्या ठिकाणी सिरिंज आणि चाकू आढळल्याचा दावा. तसंच पती मानसोपचार तज्ज्ञ असल्यानं आत्महत्येला प्रवृत्त केलं. सरकारी पक्षाचा आरोप. पती निलेश जेजूरकरांना जामीन न देण्याची मागणी. अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता कंत्राटदारावर मोठी कारवाई. पालिकेनं कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडवर 9,65,000 रुपयांचा ठोठावला दंड. स्वच्छता करारातील अटींचं उल्लंघन तसंच कामामध्ये त्रुटी आढळल्यानं कारवाई. आखाती देशातील युद्धामुळे चांदीचे दर 9,000 तर सोनं 2,950 रुपयांनी घसरलं. चांदी प्रति किलो 2,56,500 रुपयांवर तर सोनं प्रति 10 ग्रॅम 1,60,250 रुपयांवर.